So good morning students, good morning to all of you. Let's start the today's lecture of the physics. Okay. आजच्या लेक्चर मध्ये काही आपण क्वेश्चन्स न्यूमरिकल्स किंवा क्वेश्चन्स रिलेटेड टू न्यूक्लियाय हा पार्ट जो आहे ते बघणार आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बघा पुन्हा एकदा सिलेक्ट आयसोटोन्स फ्रॉम द गिवन पेअर गिवन न्यूक्लियाय. ओके. या न्यूक्लियाय मधल्या आयसोटोनची संख्या काढायची. आयसोटोन्स म्हणजे काय, ज्याचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात, सेम असतात. ओके, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम असतात त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोन्स असं म्हणतो. तर याच्यामध्ये 12 Mg24 1H3 2He4 and 11 Na23 दिलं. आयसोटोन न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर A - Z करावं लागतं आपल्याला, बरोबर आहे ना. 24 - 12 म्हणजे 12 येणार, 3 - 1 म्हणजे 2 येणार, 4 - 2 म्हणजे 2 येणार आणि 23 - 11 म्हणजे किती येणार, 12. आता इथं बघा 12 and 12 हे काय असणार आहेत, आयसोटोन्स असणार आहेत. आणि 2 and 2 हे देखील काय असणार आहेत, आयसोटोन्स. सो 1He3 आणि 2He4 हे आयसोटोन्स आहेत. त्याचबरोबर 12 Mg24 आणि 11 Na23 हे देखील आयसोटोन्स आहेत. नेक्स्ट, चेक पॉइंट 13.1. Okay, in this question number 1 is like this. The mass number of nucleus is. मास नंबर ऑफ न्यूक्लियस इज. ओके, ऑप्शन्स काय आहेत बघा. क्वेश्चन आहे मास नंबर ऑफ न्यूक्लियस. मास नंबर ऑफ न्यूक्लियस काय असतो. ओके, ऑप्शन्स आहेत ऑलवेज लेस देन ॲटॉमिक नंबर. फर्स्ट ऑप्शन ए इज ऑलवेज लेस देन झेड. सेकंड ऑप्शन ऑलवेज मोर देन ॲटॉमिक नंबर, ए इज ग्रेटर देन झेड. थर्ड ऑप्शन आहे ऑलवेज इक्वल टू, ए इज इक्वल टू झेड. अँड फोर्थ ऑप्शन आहे समटाइम्स मोर देन समटाइम्स इक्वल टू. ओके, मोर देन और इक्वल टू झेड असं ऑप्शन आहे. समटाइम्स मोर देन समटाइम्स इक्वल टू. तर कुठला ऑप्शन येईल असं वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये. याच्यामधला करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, लास्ट येणार आहे. ए हा झेड पेक्षा ग्रेटर असणार आहे किंवा इक्वल टू असणार आहे आणि इक्वल टू ची एकच केस क्रिएट होते, ए इज इक्वल टू झेड. एका केसमध्ये पॉसिबल आहे, माहिती आहे ना. आणि म्हणून ए ग्रेटर दॅन झेड नेहमी होणार नाही, लक्षात घ्या. इक्वल टू झेड पण होऊ शकतं. कुणाला होऊ शकतं असं सांगा. हायड्रोजनला. हायड्रोजनचा न्यूक्लियस जो आहे ना त्याच्यासाठी होऊ शकतं ना, कारण त्याचा ए पण 1 असतो आणि झेड पण 1 असतो. ओके, सो दॅट इज फॉर ओनली सिंगल न्यूक्लियाय दॅट हॅपन्स ए इज इक्वल टू झेड. बाकीच्या न्यूक्लियाला ए इज ग्रेटर दॅन झेड आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, ए ग्रेटर दॅन और इक्वल टू झेड म्हणावं लागेल. नेक्स्ट, आउटसाइड न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर न्यूट्रॉन इज स्टेबल, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन बोथ स्टेबल, न्यूट्रॉन इज अनस्टेबल, नायदर न्यूट्रॉन नॉर प्रोटॉन स्टेबल. हे आपण सुरुवातीलाच डिस्कस केलेलं आहे. प्रोटॉन हा स्टेबल असतो, तर आउटसाइड न्यूक्लियस न्यूट्रॉन स्टेबल नसतो. त्याचा आपण हाफ लाईफ आणि मीन लाईफ बघितलेला आहे. तेवढ्या टाइम नंतर न्यूक्लियाचं काय होतं, डिके होतं आणि न्यूक्लियाचं डिके झाल्यानंतर एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन आणि एक अँटी न्यूट्रिनो बाहेर पडतो. हे आपण बघितलेलं आहे. न्यूट्रॉन इज अनस्टेबल. That was the second question. Third question is that nucleus of atom whose mass number is 24 consist of. Okay, atomic mass number दिलाय 24 and which of the following option correct असं म्हटलंय. atomic mass number किती आहे, 24 आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय बघा. फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलंय 11 इलेक्ट्रॉन्स, 11 प्रोटॉन, 13 न्यूट्रॉन. 11 electron, 11 proton, 13 neutron. So this is the first option. Second, 11 electrons, 13 protons, 11 neutrons. 11 protons and 13 protons. C option. 11 proton and 13 protons. And last option है 11 proton, 13 electron. 11 proton and 13 electrons. थर्ड ऑप्शन 11 प्रोटॉन्स अँड 13 न्यूट्रॉन्स असं लिहायला पाहिजे. सॉरी, इथं 13 न्यूट्रॉन्स. क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करतोय. न्यूक्लियस ऑफ ॲटम हुज मास नंबर इज 24 कन्सिस्ट ऑफ. दिस इज द क्वेश्चन. आन्सर काय येणार.
क्वेश्चन पुन्हा एकदा बघा. न्यूक्लियस ऑफ ॲटम हुज मास नंबर इज 24 कन्सिस्ट ऑफ. मास नंबर 24 दिलाय तर त्याच्या आतमध्ये काय असेल? करेक्ट ऑप्शन. म्हणजे इथंच कन्फ्युजन असतं आणि इथंच बरोबर मिस्टेक्स करतात स्टुडंट. जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये मिस्टेक केली होती मोस्ट ऑफ द स्टुडंटनी, तसं या क्वेश्चन मध्ये देखील मिस्टेक होऊ शकते. म्हणून या कन्सेप्ट व्यवस्थित असणं आवश्यक आहे. कारण हा पोर्शन जो आहे तो डिलीट झालेला नाहीये, त्याच्यामुळे या पोर्शनवर तुम्हाला नीट मेन्सला एमसीक्यूज येऊ शकतात. ओके, सो करेक्ट आन्सर काय येणार याच्यामध्ये? सी विल बी द करेक्ट आन्सर. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इज 1. ओके, सी एका स्टुडंटचा आन्सर करेक्ट आहे. अरे बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? न्यूक्लियस ऑफ ॲटम कन्सिस्ट ऑफ. न्यूक्लियसच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन असतील का? न्यूक्लियस हा वर्ड का विसरताय तुम्ही? ॲटम जर म्हटलं असतं तर फर्स्ट ऑप्शन आला असता. ॲटम कन्सिस्ट ऑफ. ॲटम ऑफ ॲटॉमिक मास नंबर कन्सिस्ट ऑफ असं असतं तर फर्स्ट ऑप्शन आला असता. न्यूक्लियसच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन असतात काय? इलेक्ट्रॉन 11 इलेक्ट्रॉन कसं काय घेताय तुम्ही? म्हणून तर हे महत्वाचं आहे. व्यवस्थित अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. एका वर्डवरून आन्सर चेंज होते, लक्षात घ्या. ओके, सो न्यूक्लियस ऑफ ॲटम वॉज द क्वेश्चन. म्हणून मी 3-4 वेळा क्वेश्चन तो रीड केला, लक्षात घ्या. 4th, फॉर ए न्यूक्लियस टू बी स्टेबल द करेक्ट रिलेशन बिटवीन number of neutron and neutron number and proton number for light nuclei is. For stable nuclei म्हणजे न्यूक्लियस आपल्याला स्टेबल पाहिजे, तर एन अँड झेड मधलं रिलेशन विचारलंय त्यांनी. एन अँड झेड. एन म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत आणि झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, असं क्वेश्चन मध्ये दिलंय. तर आता अजून आपण स्टेबिलिटी ऑफ न्यूक्लियसचा पार्ट स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल असतात, ओके, इक्वल असतात, त्यावेळी मोस्टली स्टेबल न्यूक्लियाय काय असतो? स्टेबल असतो. याच्यातली एकाची जरी संख्या जर जास्त झाली, खूप जास्त झाली, म्हणजे न्यूट्रॉन्स आर मोर दॅन प्रोटॉन्स और प्रोटॉन्स आर मोर दॅन न्यूट्रॉन्स, तर तो न्यूक्लियस काय होतो? अनस्टेबल होतो. लक्षात येत आहे? सो स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियससाठी ही एक कंडिशन आहे, दॅट इज एन शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे? प्रोटॉन. किंवा यांचा डिफरन्स जरी असला तर तो डिफरन्स खूप कमी असला पाहिजे, तर स्टॅबिलिटी असते. डिफरन्स खूप जास्त असेल ना, तर ती अनस्टॅबिलिटी क्रिएट होते आणि तो डिके होतो न्यूक्लिय. ओके, तर न्यूक्लिय स्टेबल कधी असतो? याच्या नंबर ऑफ कंडिशन आहे, त्याच्यातली ही एक कंडिशन आहे, लक्षात घ्या. अशा अनेक कंडिशन आहेत, ते आपण बघणार आहे नंतर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. In helium nucleus there are, in helium nucleus there are, म्हणजे पुन्हा एकदा थिंक करताना न्यूक्लियसचाच विचार करायचा आहे. हेलियम ॲटम म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. आन्सर काय आलं पाहिजे तुमचं सांगा, ऑप्शन देत नाही मी. इन हेलियम न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ. ओके, याच्यामध्ये ऑप्शन आहेत 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, आणि एक ऑप्शन आहे 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन्स ओनली. तर करेक्ट आन्सर येणार आहे 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन्स. इन न्यूक्लियस देर आर 88 Ra226 न्यूक्लियस. म्हणजे पुन्हा एकदा तिथं वर्ड न्यूक्लियस आहे. देर आर ऑप्शन मध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे. सांगा आता, इथं काय ऑप्शन द्यायची गरज नाही, तुम्ही सांगायचं आहे प्रोटॉन्स किती, न्यूट्रॉन्स किती, इलेक्ट्रॉन्स किती. नंबर ऑफ प्रोटॉन्स विल बी इक्वल टू 88. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विल बी इक्वल टू A मायनस Z. 226 मायनस 88 किती येणार? 138 येतात ना. 138. 16 minus 8, that is equal to 8, carry 1, and 22 minus 9, 13. And number of electron किती? Number of electron 88 ना. Number of electron किती रे? 0.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन परत 88 सांगायला लागले. अरे न्यूक्लियस आहे रे, पुन्हा एकदा ऍटम नाही, हा न्यूक्लियस आहे. नंबर 7. As compared to C12 atom, C14 atom are as compared to C12, C14 have C14 atom have ओके. आता इथं क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, ऍटम हॅव. म्हणजे क्वेश्चन मध्ये बघायचं ते न्यूक्लियसली रिलेटेड क्वेश्चन विचारलाय का ऍटम्स रिलेटेड, कारण आन्सर चेंज होतं, लक्षात घ्या, चेंज होऊ शकतं. 2 extra protons and 2 extra electrons, first option. 2 extra protons and 2 extra electrons, हा first option आहे. Second, 2 extra proton but no extra electron. 2 extra proton but no extra electron. Okay, extra electron. C option, 2 extra neutrons. But no extra electrons. And last option, 2 extra neutrons, 2 extra electron. 2 extra neutron and 2 extra electron. ओके. सो आन्सर याच्यामध्ये कार्बन म्हणलं की झेड तेवढाच येणार आहे, तो काही वेगळा येणार नाहीये. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच येणार आहे, ती काही चेंज होणार नाही, नो एक्स्ट्रा, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये ए चेंज होतोय म्हणजे काय होणार आहे, झेड चेंज होत नाही परंतु ए चेंज होतोय, म्हणजे काय होणार आहे, न्यूट्रॉनची संख्या चेंज होते. ओके. सो 2 extra neutron but no extra electron, this will be the correct option. Number 8. Radius of nucleus of mass number A is directly proportional to. The radius of nucleus is directly proportional to A raised to किती विचारलाय. A raised to किती सगळ्यांनाच माहिती आहे, रेडियस ऑफ न्यूक्लियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A raised to 1/3. ओके, हा बेसिक क्वेश्चन आहे. रेडियस ऑफ 29 Cu64 nucleus in Fermi is. Radius of Cu2764 nucleus असं विचारलंय. रेडियस ऑफ 27 Cu64 कसं काढणार रे. रेडियस ऑफ न्यूक्लियस इज गिवन बाय फॉर्म्युला R0 A raised to 1/3. R0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.2 into 10 raised to -15. ओके, into A raised to 1/3, that is 64 raised to 1/3, that is cube root of 64. Cube root of 64 किती येतो रे. Cube root of 64 is equal to 4. So 1.2 into 4, that is 4.8 into 10 raised to -15 मीटर. तर याच्यामध्ये आन्सर विचारला इन फर्मी किती असेल. 4.8, 1.2, 7.7, 9.6. सो आन्सर काय येणार आहे 4.8 फर्मी. ठीक आहे. समजा याच्यामध्ये असं थोडंसं क्वेश्चन मी चेंज केला आणि सपोज क्वेश्चन असा आला, रेडियस ऑफ 27 Cu64 ऍटम इज, असं जर विचारलं तर काय आन्सर येईल रे. रेडियस ऑफ 27 Cu64 ऍटम इज, ऍटमची रेडियस काढायला सांगितली. न्यूक्लियसच्या रेडियसचा R0 A raised to 1/3 हा फॉर्म्युला आहे. हा ऍटम टॉपिक मध्ये क्वेश्चन होऊ शकतो, थोडंसं चेंज करू शकतात क्वेश्चन्स. आणि मग
प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून क्वेश्चन व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे आणि त्याचा आन्सर देणं आवश्यक आहे. ओके, ॲटमची रेडियस काढायला सांगितली तर ॲटमची रेडियस म्हणजे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटची रेडियस, बरोबर आहे ना. ॲटमची रेडियस म्हणजे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटची रेडियस, आणि इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटची रेडियस काय असते रे फॉर्म्युला? रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू, काय फॉर्म्युला असतो? रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू 0.53 n स्क्वेअर बाय झेड ना. n स्क्वेअर बाय झेड, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय झेड, झेड बाय n वगैरे माहिती आहे ना. फक्त तुम्हाला याच्यामध्ये या आता कॉपर मध्ये किती ऑर्बिट्स आहेत हे फक्त तुम्हाला ठरवावं लागेल, कारण याचा ऍटोमिक नंबर दिलेला आहे. ऍटोमिक नंबर नुसार किती ऑर्बिट्स आहेत ते तुम्ही डिसाइड करणार, डिवायडेड बाय झेड करू शकताय. n स्क्वेअर बाय 0.53 n स्क्वेअर बाय झेड, रेडियस मध्ये n स्क्वेअर बाय झेड आहे, n स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर नाहीये, त्याच्यामुळे n स्क्वेअर बाय झेड, झेड बाय n ह्या दोन गोष्टी इनिशियली विसरायच्या नाहीत, कारण त्याच्यावरून सगळे पुढचे फॉर्म्युले डिपेंड आहेत. रेडियसला n स्क्वेअर बाय झेड आणि व्हेलॉसिटीला झेड बाय n. मग याच्यामध्ये ऑर्बिट्स किती असतील ते काढा. इथे n ची व्हॅल्यू ठेवा, झेड ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, आणि हा फॉर्म्युला वापरून तुम्ही याची व्हॅल्यू काढू शकताय, रेडियस. ठीक आहे. Okay, so let's study the next part now. Next part is Einstein's mass energy relation. Okay, Einstein's mass energy relation. Einstein's mass energy relation. There is one more question that is in checkpoint 10th question is there, that is related to the abundance question. Generally तो केमिस्ट्री मध्ये विचारला जातो, फिजिक्स मध्ये जनरली येत नाही abundance. आणि तो प्रॉब्लेम आलाच तर तो खूप सोपा आहे. ओके, मास इंटू पर्सेंटेज न फक्त मल्टिप्लाय करायचं आणि ऍडिशन करायचं, दॅट्स ऑल. ओके, सो इथे एक 10th क्वेश्चन आहे. NE चे डिफरंट आयसोटोप्स आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज दिलेलं आहे 90.51, 0.27, 9.22. तर फक्त काय करायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 19.99 इंटू 90%चं फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू करा आणि जस्ट मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायचं आहे. ओके, दॅट इज द 10th क्वेश्चन. तो काय मी डिस्कस करत नाही, तो केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. डिफरंट आयसोटोप्स असतात, बरोबर, त्यांचं नेचरमध्ये किती प्रमाणात अवेलेबिलिटी आहे त्याचं पर्सेंटेज दिलेलं असतं. ओके, आणि त्याच्यावरून काय केलेलं करायला सांगितलेलं असतं, त्याचा ऍव्हरेज ऍटोमिक मास काढायला सांगितलेलं असतं. तर ऍव्हरेज ऍटोमिक मास या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. Einstein's mass energy relation. Einstein's mass energy relation. तर ह्या आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन काय लक्षात घ्या. बिफोर दिस थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, आइन्स्टाईन्स थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, असं मानलं जायचं की एनर्जी इज अ डिफरंट अँड मास इज अ डिफरंट. मास आणि एनर्जी हे कम्प्लिटली डिफरंट फॉर्म आहेत असं मानलं जायचं. ओके, परंतु थेरी ऑफ रिलेटिव्हिटी नंतर हे लक्षात आलं की मास आणि एनर्जी हे डिफरंट फॉर्म नाही आहेत. लक्षात घ्या, ते एकच फॉर्म आहे. सो मास हा एनर्जीचाच एक प्रकार आहे, लक्षात घ्या. ओके, सो आइन्स्टाईनने सगळ्यात अगोदर हे प्रूव्ह केलेलं आहे, हे सांगितलेलं आहे की मास इज ऑल्सो फॉर्म ऑफ ए एनर्जी. ओके, काय सांगितलं याच्यामध्ये, मास इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ एनर्जी. फॉर्म ऑफ एनर्जी, जसं आपण एनर्जीचे टाईप म्हणतो, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी. ओके, हे एनर्जीचे डिफरंट टाईप आतापर्यंत आपण स्टडी केलेले आहे. त्याच्यामध्ये मास कुठेही नव्हतं, मॅटर कुठेही नव्हतं. ओके, तर मास हा देखील काय आहे, एनर्जीचा एक टाईप आहे. ओके, आणि आइन्स्टाईनने हे प्रूव्ह केलेलं आहे की मास आणि एनर्जी हे इंटर कन्व्हर्टेबल आहेत. म्हणजे मासचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करता येतं आणि एनर्जीचं मासमध्ये कन्व्हर्जन करता येतं. मास इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. Mass and energy are interconvertible. Mass and energy are interconvertible.
mass and energy are interconvertible. That is, mass can be converted into energy and energy can be converted into mass. ओके. आणि समजा मास एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होणार, याच्याशी रिलेटेड आइन्स्टाईनने एक रिलेशन दिलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. ओके. when mass m is annihilated, okay, when mass m is completely annihilated, आता मास यम कम्प्लिटली अनिहिलेट होतं म्हणजे काय, मास यम चं कम्प्लीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. तर मासचं ज्यावेळी एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं ना, त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं, अॅनिहिलेशन म्हणलं जातं. अॅनिहिलेशन हा एक वर्ड आता लक्षात ठेवा. ओके. व्हेन मास यम इज अॅनिहिलेटेड म्हणजेच काय, दॅट इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इंटू एनर्जी. कम्प्लिटली कन्व्हर्टेड into energy, mass m is annihilated, that is completely converted into energy. Energy produced is given by Einstein's mass energy relation. Okay, Einstein's mass energy relation, that is E is equal to m into c square. म्हणजे कंप्लीट यम मासचं कंप्लीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होते, E इज इक्वल टू m इंटू सी स्क्वेअर. हेअर m म्हणजे कन्व्हर्टेड मास असणार आहे इथं आणि c म्हणजे काय असणार आहे, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट. त्याची व्हॅल्यू किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, लक्षात येते का बघा. आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन जे आहे ते कसं आलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. मास इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ एनर्जी. Mass and energy are interconvertible, that is mass can be converted into energy and energy also can be converted into the mass. आणि ज्यावेळी कंप्लीट यम मास अॅनिहिलेट होतं, कंप्लीट यम मासचं एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं, त्यावेळी किती एनर्जी प्रोड्यूस होते, ती एनर्जी आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन दिलेली आहे. अँड दॅट रिलेशन इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. तर यम म्हणजे काय, अॅनिहिलेटेड मास किंवा डिस्ट्रॉइड मास. डिस्ट्रॉइड हा स्पेसिफिक वर्ड आपल्याला वापरता येणार नाही. आणि प्रोड्यूस झालेली एनर्जी ई. आणि याच्यामध्ये सी म्हणजे काय असणार आहे, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. आता इथे एक एक्झाम्पल फॉर एक घेतलं समजा आपण. समजा जर 1 ग्रॅम मास कंप्लीट अॅनिहिलेट झालं तर किती एनर्जी जनरेट होणार आहे. ओके. एनर्जी प्रोड्यूस्ड by annihilation of 1 gram mass. बघा 1 ग्रॅम मास, तर एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, 1 ग्रॅम म्हणजे SI सिस्टम मध्ये 10⁻³ किलोग्रॅम होणार. अँड सी स्क्वेअर मीन्स 9 × 10⁻16. याचा स्क्वेअर करावा लागेल ना. 3 × 10⁻8 चा स्क्वेअर, 9 × 10⁻16. म्हणजे एनर्जी प्रोड्यूस्ड असणार आहे 9 × 10⁻13 जूल. एवढी एनर्जी इथं जनरेट होणार आहे. आणि ही जी एनर्जी आहे ती ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, लक्षात घ्या. म्हणजे जस्ट 1 ग्रॅम म्हणजे लक्षात घ्या किती मास असणार आहे. 1 ग्रॅम म्हणजे खूप कमी मास असतं आणि त्याचं जर कम्प्लीट अॅनिहिलेशन झालं, कम्प्लीट अॅनिहिलेशन आपण प्रोड्यूस केलं, जे न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये होतंय, करू शकतोय आपण, तर 9 × 10⁻13 जूल एवढी एनर्जी तयार होते. ही ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. या एनर्जीचा जर विचारच करायचा झाला की किती अमाऊंट ऑफ, केवढी मोठी एनर्जी आहे विचार करायचा झाला, तर हा विचार कसा करता येईल ते तुम्हाला सांगतो. आता साधारणपणे ऑन एन ॲव्हरेज एक जर आपण होम घेतलं, एक हाऊस घेतलं,
तर ऑन एन ॲव्हरेज आपण काय करूया, मंथली एक 100 युनिट्स इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते मंथली. 100 मोस्टली येत नाही, ऑन एन ॲव्हरेज 60-50 आसपास असते, किंवा मॅक्सिमम 100 युनिट्स. एखादं छोटं कुटुंब असणारं जर घर घेतलं तर त्याच्यामध्ये 100 युनिट्स वीज जळते. ओके, एक महिन्याभरासाठी 100 युनिट सफिशियंट आहे त्यांना. आता 100 युनिट्स म्हणजे जूलमध्ये किती येणार? हे 100 युनिट, 1 युनिट म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल, म्हणजे ही येणार 3.6 इंटू 10⁸ जूल. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज एक होम जे आहे ते किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतं, किती एनर्जी कन्झ्युम करतं मंथली, तर 3.6 इंटू 10⁸. ठीक आहे. आता ही 1 ग्रॅमची एनर्जी आणि ही एका महिन्याला आपण कन्झ्युम करणारी एनर्जी, याचा जर रेशो घेतला तर हा रेशो किती येणार बघा, 9 इंटू 10⁻13 डिवायडेड बाय 3.6 इंटू 10⁸. आता 9 डिवायडेड बाय 3.6 अप्रॉक्सिमेटली मी 3 घेतो, समजा इथे कॅल्क्युलेशन करून ही व्हॅल्यू 3 आली, 100 पेक्षा थोडंसं कमी घेतलं, इंटू किती येणार आहे 10⁵. म्हणजे एक घर 1 ग्रॅम मुळे जेवढी एनर्जी, 1 ग्रॅमच्या अॅनिहिलेशन मुळे जी काही एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, त्या एनर्जीमध्ये एक घर एवढे मंथ्स त्याचा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतोय. 10⁵ मंथ, 1 लाख मंथ जवळ, हे 3 लाख मंथ्स आहेत. इयर्स काढायचे झाले तर 3 डिवायडेड बाय 12 इंटू 10⁻15 म्हणजे किती येणार आहे 0.25 इंटू 5 येत आहे. ओके, 0.25 इंटू 10⁵ म्हणजे 2.5 इंटू 10⁴, म्हणजे 25,000 इयर्स येते ना हे, 25,000 इयर. 25,000 इयर हे 1 ग्रॅम एनर्जी जी आहे, 1 ग्रॅम मास जी आहे, 1 ग्रॅम मासची एनर्जी एका होमला 25,000 इयर्सच्या इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. ओके, एवढी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये क्रिएट होते, जस्ट बाय 1 ग्रॅम अॅनिहिलेशन आपण कम्प्लीट करू शकलो तर. याच्यावरून अंदाज येतोय की किती ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. आणि त्याच्यामुळे फ्युचरमध्ये हे पेट्रोल, डिझेल किंवा बाकीचे कन्व्हेन्शनल सोर्सेस जे आहेत, ट्रीज किंवा कोल, हे काही सोर्सेस जे आहेत ते संपणार आहेत. त्याच्यानंतर एकतर सनलाईट हा एक सोर्स, मेजर सोर्स असणार आहे, अदरवाईज न्यूक्लिअर रिॲक्शन हाच एक मेजर सोर्स असणार आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ द कंट्रीज त्या दिशेनंच आपली वाटचाल करायला लागले. USA तुम्ही जर कन्सिडर केला, अमेरिका जर कन्सिडर केला, तर त्यांची 60-70% जी पॉवरची जी रिक्वायरमेंट आहे ती कुठून पुरवली जाते, 60 to 70% फ्रॉम न्यूक्लिअर रिॲक्शन्स ओनली, न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत. आणि त्याच्यामुळे या न्यूक्लिअर रिॲक्शनला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 1 ग्रॅम नाही एवढा सॉल्व्ह होतोय, रेडिओ मटेरियल खूप आहेत अमाऊंटमध्ये, टन्स मध्ये आहेत आपल्याकडे. ओके, सो इन दिस वे दिस आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात आलं का बघा, आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन या पद्धतीनं आहे. ओके, so once again I am repeating, mass is also a form of energy. Mass and energy are interconvertible. Okay, when mass m is completely annihilated, completely converted into energy, amount of energy produced is given by formula E is equal to mc square. Okay, where c is the velocity of light. Energy produced by annihilation of 1 gram of mass will be 9 into 10⁻13 joule. ओके, आता एनर्जी आणि मास जे आहे ते इंटर कन्व्हर्टेबल आहेत. म्हणजे मास, आता इथं आपण बघितलं की मासचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं, तसं एनर्जीचं मासमध्ये देखील कन्व्हर्जन होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला पेअर अॅनिहिलेशन आणि पेअर प्रोडक्शन नावाची प्रोसेस बघावी लागेल. ठीक आहे, पेअर अॅनिहिलेशन अँड पेअर प्रोडक्शन या प्रोसेसेस आहेत दोन. त्याच्यावर एक सिंपल एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्या अगोदर ते पेअर अॅनिहिलेशन आणि पेअर प्रोडक्शन स्टडी करूया. पेअर अॅनिहिलेशन मध्ये मास इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी होते, आणि पेअर प्रोडक्शन मध्ये
एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मास होते. ओके, ते बघणार आहोत. त्याच्या अगोदर आईन्स्टाईन्स मास रिलेशनशी रिलेटेड आणखी काही महत्वाच्या गोष्टी इथं माहिती असणं आवश्यक आहे, आणि ते म्हणजे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, कारण इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला माहित आहे, मास इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. तर इलेक्ट्रॉनचं जेवढं मास आहे त्याच्यामुळे किती एनर्जी असू शकते. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कसं करणार, वन्स अगेन एमसी स्क्वेअर न तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, आता हे प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करून चालणार नाही, काही वेळेला आता ह्या व्हॅल्यू आपल्याला पाठ कराव्या लागतील. एम इंटू सी स्क्वेअर, एम किती असतं 9.1, पाहिजे तर इथे लिहूया. एम इंटू सी स्क्वेअर 9.1 इंटू 10⁻⁻31 3 इंटू 10⁸ स्क्वेअर, हे येणार जूल मध्ये. ओके, आणि हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन केलं तर आन्सर येतं 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जरी अॅनिहिलेट झाला कम्प्लिटली, इलेक्ट्रॉनचा मास तर किती आहे 10⁻31 किलोग्राम, तर त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी एनर्जी जी आहे ती 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. हे लक्षात ठेवा. या काही व्हॅल्यूज इथं लक्षातच ठेवावं लागणार. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ प्रोटॉन किती येणार. एनर्जी ऑफ प्रोटॉन, एनर्जी ऑफ प्रोटॉन येणार आहे दॅट इज एमसी स्क्वेअर हे रिलेशन वापरलं तर 941 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. सिमिलरली एनर्जी ऑफ न्यूट्रॉन जर काढली, एनर्जी ऑफ न्यूट्रॉन इट इज 942.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर एनर्जी ऑफ 1U, 1U म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट, त्याची असते दॅट इज 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आणि 1 ग्रॅमची तर आताच आपण काढलेली होती 9 इंटू 10⁻13 जूल. एनर्जी ऑफ 1 ग्रॅम पुन्हा एकदा लिहितोय 9 इंटू 10⁻13 जूल. ओके, सो आईन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशनचा सिंपल क्वेश्चन समजा थेअरी एक्झाम मध्ये आला तर एवढे काही पॉइंट्स तुम्हाला लिहायचे. फर्स्ट, मास इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी, दे आर इंटर कन्व्हर्टेबल. त्याच्यानंतर किती एनर्जी प्रोड्यूस होते, आणि साधारणपणे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि 1U. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा पार्ट आहे 931. ही जी व्हॅल्यू आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. बाय मिस्टेक मी 131 लिहिलं होतं, 931.5, कारण ही व्हॅल्यू आपल्या पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे. एनर्जी ऑफ 1U किती असते 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, किंवा 931 हा नंबर लक्षात ठेवा. 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, ही कुणाची एनर्जी आहे, 1U ची एनर्जी. ठीक आहे. आता इथं काही क्वेश्चन्स बघूया याच्याशी रिलेटेड, पण त्याच्या अगोदर आणखी एक प्रोसेस बघूया. पेयर ॲनिहिलेशन म्हणजे काय. पेयर ॲनिहिलेशन, पेयर ॲनिहिलेशन. आता पेयर ॲनिहिलेशन म्हणजे काय असतं लक्षात घ्या. याच्या अगोदर मॅटर आणि अँटीमॅटर नावाची कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. मॅटर आणि अँटीमॅटर जे आहेत ते एकमेकापासून सेपरेट असतील तरच ते स्टेबल राहू शकतात. एकमेकांच्या जवळ आले, कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होतात, ते एकमेकाला ॲनिहिलेट करतात, डिस्ट्रॉय करतात, आणि त्या डिस्ट्रॉइड मासचं कन्व्हर्जन काय होतं,
एनर्जी मध्ये होतं. ओके, आता या पेअर अॅनिहिलेशन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन माहिती आहे तुम्हाला आणि एक प्रोटॉन, सॉरी पॉझिट्रॉन, हे दोघे एकमेकाचे काय आहेत, अँटी मॅटर्स आहेत, अँटी पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, दीज आर द अँटी मॅटर्स ऑर अँटी पार्टिकल्स, बरोबर. तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन समजा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, सॉरी प्रोटॉन नव्हे, पॉझिट्रॉन, सॉरी इलेक्ट्रॉन अँड पॉझिट्रॉन, बेस्ट वे यांचं सिम्बॉल व्यवस्थित लिहितो. इलेक्ट्रॉन इज डिनोटेड बाय बीटा मायनस अँड पॉझिट्रॉन इज डिनोटेड बाय बीटा प्लस. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते कम्प्लिटली एकमेकाला अॅनिहिलेट करतात, डिस्ट्रॉय करतात आणि लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज करतात. तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज करतील? पेअर अॅनिहिलेशन म्हणजे लक्षात आलं का बघा, पेअर अॅनिहिलेशन इज द प्रोसेस इन विच electron and positron comes in contact and they annihilate each other. Okay, and the mass of electron and positron is completely converted into energy. आता या प्रोसेसमध्ये एनर्जी बाहेर पडणार, ते कुठल्या स्वरूपात एनर्जी बाहेर पडणार आहे? दिस एनर्जी इज कन्वर्टेड इनटू फोटॉन. ओके, एनर्जी तर जनरेट होणार, ते कुठल्या तरी स्वरूपात बाहेर पडायला पाहिजे. तर ती कुठल्या स्वरूपात बाहेर पडते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात, रेडिएशनच्या स्वरूपात बाहेर पडते, फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि या फोटॉनची एवढी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी असते की त्याची फ्रिक्वेन्सी जर काढली तर ती फ्रिक्वेन्सी गॅमा रेच्या रेडिएशन मध्ये येते. म्हणजे थोडक्यात काय होतं, गॅमा रे फोटॉन तयार होतात, गॅमा रे फोटॉन, गॅमा रेचे फोटॉन तयार होतात. आणि किती फोटॉन तयार होतात? नेहमी 2 फोटॉन्स तयार होतात, एक फोटॉन तयार होत नाही कधीही. आणि 2च फोटॉन इथं का तयार होतात? कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम उभे होण्यासाठी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कारण लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे, पॉझिट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे, दोघेही रेस्ट मध्ये असल्यामुळं दोघांचं मिळून इनिशियल मोमेंटम किती येणार आहे? 0 येणार, बरोबर. कारण सुरुवातीला दोघेही रेस्ट मध्ये आहेत, इनिशियल मोमेंटम 0, मग फायनल मोमेंटम देखील काय झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे पेअर अॅनिहिलेशन नंतर. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा युनिव्हर्सल लॉ आहे. ओके, एक वेळ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हॅलिड होणार नाही एखाद्या वेळेला, परंतु लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम हे दोन लॉज असे आहेत, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम हे 2 लॉज असे आहेत की जे युनिव्हर्स मध्ये सगळीकडे उभे होतात, युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते. ओके, कुठलीही प्रोसेस असू दे. आता इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये आहेत, त्याच्यामुळे इनिशियल मोमेंटम त्यांचं 0 असणार आहे. हे अॅनिहिलेट झाल्यानंतर फोटॉन तयार होणार आहे. एक फोटॉन तयार झाला तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम डिसओबे होईल, एक फोटॉन तयार झाला तर. कारण का? फोटॉन म्हटलं की त्याला मोमेंटम येणार, बरोबर आहे ना. फोटॉनला मोमेंटम असतं, माहित आहे ना, फॉर्म्युला काय असतो मोमेंटम ऑफ द फोटॉनचा? E/c, एनर्जी ऑफ द फोटॉन डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट. हे ड्युअल नेचर मध्ये आपण स्टडी केलेलं आहे, माहिती नसेल तर लक्षात ठेवा. मोमेंटम ऑफ फोटॉन इज गिवन बाय फॉर्म्युला E/c. किंवा h/λ, एनर्जी ऑफ द फोटॉन डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट. कारण एनर्जी इथं आपल्याला माहिती आहे, कळते ना इथं. E/c किंवा h/λ देखील फॉर्म्युला असतो, कुठलाही फॉर्म्युला वापरू शकताय, दोन्हीचा आन्सर तेच येणार आहे. आता एक फोटॉन असेल तर मोमेंटम येणार ना, म्हणजे सुरुवातीला मोमेंटम 0 होते आणि फायनल मोमेंटम काहीतरी या लागलंय, असा त्याचा मिनिंग होईल. आता 2 फोटॉन तयार झाले तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम ओबे होणार, कारण 2 मोमेंटम एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन जाणार. 2 फोटॉन तयार झाले, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन निघाले, तर याचं मोमेंटम टुवर्ड्स राईट जेवढं आहे तेवढंच याचं मोमेंटम टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. आणि त्याच्यामुळं टोटल लिनियर मोमेंटम ची ऍडिशन किती येणार आहे? 0 येणार. ओके, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम ओबे होण्यासाठी एक फोटॉन कधीही क्रिएट होणार नाही, 2च फोटॉन तयार होणार. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पेअर अॅनिहिलेशन. इथं देखील काय झालेलं आहे? मास इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. ठीक आहे. आता परत याच्यामध्ये असा क्वेश्चन, एक सिंपल क्वेश्चन असा येऊ शकतो की पेअर अॅनिहिलेशन मध्ये जे 2 फोटॉन तयार होणार आहेत, 2 फोटॉन तयार होणार, तर त्याच्यातल्या एका फोटॉनची एनर्जी किती असेल? म्हणजे कुठल्याही एका फोटॉनची एनर्जी किती असेल? तर बघा, इलेक्ट्रॉन कंप्लीट अॅनिहिलेट झाला तर
इलेक्ट्रॉन कम्प्लीट अॅनिहिलेट झाला तर किती एनर्जी तयार होते रे? 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पॉझिट्रॉनचं मास पण इलेक्ट्रॉन एवढंच असतं, तर पॉझिट्रॉन देखील कम्प्लिटली अॅनिहिलेट झाला तर 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही एनर्जी एका फोटॉनला मिळणार आणि ही एनर्जी दुसऱ्या फोटॉनला मिळणार. ओके, बरोबर. त्याच्यामुळे एका फोटॉनची एनर्जी असणार 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज द आन्सर. ओके, तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं पेअर अॅनिहिलेशन. लक्षात आलं का बघा? पेअर अॅनिहिलेशन. पेअर अॅनिहिलेशन म्हणजे इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होतं? मास इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इनटू, ते एकमेकाला अॅनिहिलेट करतात आणि त्यांचं कम्प्लीट मास एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. ही एनर्जी कुठल्या स्वरूपात बाहेर पडते? गॅमा रेटच्या फोटॉन मध्ये बाहेर पडते. इथं एक फोटॉन क्रिएट होण्याऐवजी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम उभे होण्यासाठी नेहमी 2 फोटॉनच तयार होतात. ओके, आणि प्रत्येक फोटॉनची एनर्जी असते 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तसं आहे पेअर प्रोडक्शन. पेअर प्रोडक्शन प्रोटॉन अँटीप्रोटॉन पण अॅनिहिलेट करू शकतात. प्रोटॉन अँटीप्रोटॉन, मॅटर अँटीमॅटर एकमेकांच्या जवळ आला की अॅनिहिलेशन होणार. ओके, मग ते कुठलेही असू देत. आता पेअर प्रोडक्शन बरोबर याच्या रिव्हर्स प्रोसेस आहे. म्हणजे इथं मॅटरचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं तर एनर्जीचं मॅटरमध्ये कन्व्हर्जन होत आहे. तर त्याच्यामध्ये काय होतंय लक्षात घ्या, आणि हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे. हा काय आहे? न्यूक्लियस आहे. दिस इज न्यूक्लियस ऑफ एनी इलेमेंट. दिस इज न्यूक्लियस. तर याच्यावर आपण गॅमा रे फोटॉन इन्सिडेंट केले. ओके, फोटॉन, गॅमा रे फोटॉन जर इन्सिडेंट केले न्यूक्लियसवर, ओके, सफिशियंट एनर्जीचे. सफिशियंट एनर्जी म्हणजे किती? 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्या डबल एनर्जीचे फोटॉन जर इन्सिडेंट केले तर न्यूक्लियस मध्ये हा फोटॉन ऍब्सॉर्ब होतो आणि न्यूक्लियस मधून आपल्याला एक इलेक्ट्रॉन आणि एक पॉझिट्रॉन बाहेर पडताना दिसतो. बीटा मायनस बीटा प्लस. म्हणजे इथं काय झालं? रिव्हर्स प्रोसेस झालेली आहे. बीटा मायनस बीटा प्लस. न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन असतात का? नसतात. ओके, परंतु न्यूक्लियसवर फोटॉन इन्सिडेंट केल्यानंतर मात्र न्यूक्लियस मधून इलेक्ट्रॉन एक बाहेर पडतो आणि पॉझिट्रॉन एक बाहेर पडतो. अँड हिअर द एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मास, मॅटर. म्हणजे इथे एनर्जीच आपण इन्सिडेंट केली आणि मॅटर प्रोड्यूस झालाय, लक्षात घ्या. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पेअर प्रोडक्शन. तर पेअर प्रोडक्शन साठी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी त्या फोटॉन मध्ये किती पाहिजे? 0.511 प्लस 0.511 म्हणजे 1.022 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी त्या फोटॉन मध्ये असली पाहिजे आणि तो न्यूक्लियसवर इन्सिडेंट झाला पाहिजे. ओके, दॅट इज कॉल्ड एज पेअर प्रोडक्शन. एनी डाऊट इन दिस केस? डाऊट नाही ना काय?